लग्नाच्या मंडपातून मी नवरा म्हणून उभा राहिलेला आहे आणि 9 वेळा या राज्याच्या मंत्रिमंडळाची मी शपथ घेतलेली आहे। ही निवडणूक जरा आगळीवेगळी होती, तर या निवडणुकीमध्ये आमचे विरोधक जे मैदानात उतरलेले होते त्यांनी निवडणुकीत पराभव झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून शपथ घेऊन ते कामाला लागलेले होते। अनेक प्रकारच्या कृत्या करण्यात आल्या, अनेक प्रकारचा चक्रव्यूह करण्यात आला। जातीवाद गेले 35 वर्ष मला 5वीला पुजलेला आहे, तो जातीवाद करण्याचा प्रयत्न झाला। म्हणून अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्यावर टीका करणं, कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान केलं गेलं। अनेक वेगळी अशी आगळीवेगळी निवडणूक होती की प्रमुख कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा एक नवीन अभिनव उपक्रम आमच्या विरोधकांनी याला करून दाखवला। आणि मग दुसरी गोष्ट तरी मी हतबलच झालो की मतदार सुद्धा दोन्हीकडनं पैसे घ्यायचे, मत कुणाला टाकायचे कुणाला माहिती। अशा या सगळ्या चक्रव्यूहात मी आता विश्वास व्यक्त केला होता की जोपर्यंत सामान्य माणसं, गरीब माणसं माझ्या मागे आहे, जोपर्यंत आपण जी रुग्णांची सेवा केलेली आहे ती कधीही आपली फुकट जाणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या जीवावर, माता भगिनींच्या विश्वासावर मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला होता। आणि आज चक्रवर मी विजू शकलो। माझ्यावर ईडी सारखी कारवाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला, माझ्या सगळ्या कुटुंबाला घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला, परंतु परमेश्वर होता, ज्याची नियत चांगली आहे, ज्याची दानत आहे, त्याला परमेश्वर कधीही पराभूत करू शकत नाही। डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, तुम्हारा और मेरा हौसला देखकर। अशा पद्धतीनं मला ही भीती वाटत होती या निवडणुकीमध्ये काय होईल, परंतु परमेश्वरानं मला यश दिलं आणि या निवडणुकीत मला विजयी करून 9व्यांदा शपथ घेण्याची संधी परमेश्वरानं मला दिली। बदलून मला आपल्याला माहिती असेल की मी या विधानसभेत आमदार होण्यापूर्वी या मतदारसंघाची जी विकासाची कामं असतील आणि मी आमदार झाल्यानंतर या 15 वर्षाचा त्या 20 वर्ष होतील, मी केलेल्या कामाचा कधीतरी लेखाजोखा आपण डोळ्यासमोर आणला पाहिजे। दरम्यान मधल्या काळामध्ये हा पाण्याची विना हिरण्यकेशी नदीपासून आणावी अशा प्रकारचा प्रस्ताव होता। मी त्यावेळेला ग्रामपंचायतीला सांगितलं की या वर्षभरामध्ये जर आणलं नाही तर विधानसभेची मतं मागायला मी कोणाच्या दारात जाणार नाही, अशा प्रकारचं मी वचन दिलेलं होतं। त्यामुळे ती योजना आपण रद्द करावी आणि होणाऱ्या या आंबेओढ प्रकल्पातूनच आपण या कडगावला पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवू। आणि मला मनापासूनचा आनंद आहे, अतिशय सुसज्ज फिल्टर हाऊस आपण बांधलं, 8-8.5 कोटी पाण्याचा आपण जल आता करायचा आपला मानस आहे। आताच यामध्ये चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत, सदानंद पाटील तुझं आपल्या गावचं काम दुसरे कॉन्ट्रॅक्टर करतायत। आता त्यांनी सांगितलं की आपल्याला 2 ठिकाणी सोलर बसवावे लागतील, एक त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ बसवावं लागेल आणि दुसरं नदीच्या जॅकवेटवर बसवावं लागेल। परंतु पुराचं पाणी किती येईल ते अंदाज बघून आपल्याला ते काम करावं लागेल। परंतु कडगावकरांना विश्वास देतो की हा सगळा प्रकल्प हा सोलरवर केला जाईल, ग्रामपंचायतीला एक पैशाचं विजेचं बिल भरायला लागणार नाही अशी व्यवस्था मी करून घेईन असा विश्वास मी या निमित्ताने देतो। अतिशय स्वच्छ, कारण मुळातच आंबेओढ प्रकल्पाचं जे पाणी आहे त्यात 2-3 गावानंतर आपल्या ताबडतोब गावाला पहिलं येते, त्यामुळे प्रदूषित अजिबात पाणी मुळातच नाही। त्यात आपण फिल्टर हाऊस करणार आहे, त्यामुळं या कडगावमध्ये सगळ्यात स्वच्छ पाणी या निमित्ताने मिळणार आहे। मला वाटतं आपल्या गावामध्ये कडगावला द्यायचं म्हटलं मुली आता द्यायला पालक उत्सुक होतील, इतकी चांगली व्यवस्था आता या ठिकाणी आपण केलेली आहे। तुमच्याकडे 10 वर्षांनी येणार आहे म्हणून आपली सगळी तयारी जे सुरू आहे। मी कॉन्ट्रॅक्टरला मला सूचना केलेली आहे की हा गावातला रस्ता आता मुख्य रस्ता जो व्हायला लागलेला आहे तो सुद्धा आपल्या यात्रेपूर्वी करावा
यासाठी मी अधिकाऱ्यांची कॉन्टॅक्टची बैठक घेईन आणि तुम्हाला या यात्रेमध्ये कसलाही त्रास होणार नाही। लक्ष्मी खेळवायला सिमेंट कॉम्प्लेक्सच्या रस्त्यावरती खेळेल असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना देतो। येणाऱ्या लक्ष्मी यात्रेच्या तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राचं फार जुनी इमारत झाली होती आणि प्रचंड मिरवणुकीनं या समारंभस्थळी आणल्याबद्दल पहिल्यांदा माझ्या सगळ्या माता भगिनींचा मी मनपूर्वक आभारी आहे, त्यांना मी धन्यवाद देतो। ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये केला। आज आपण या कडगाव कौलगी जिजवणे मतदारसंघामधील मठाचा मार्ग ते हत्ती बसवान रस्त्याचं 3 कोटी रुपयाचा सिमेंट कॉम्प्लेक्सच्या रस्त्याचा शुभारंभ केला। इंजनाळ ते ऐनापूर रस्ता 3 कोटी 90 लाख, कडगाव ते इटलाई देवी रस्ता 3 कोटी 90 लाख, प्रजिमा 83 ते हिरगे रस्ता 3 कोटी 25 लाख, आपल्या गावातलं प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत 4 कोटी 80 लाख, आपली अनेक दिवसाची जी सर्वात अडचण मोठी होती पिण्याच्या पाण्याची, त्या जलजीवन मिशन नळपाणी बोर्डाचं जवळजवळ 8 कोटी आणि इरदेव मंदिर सांस्कृतिक हॉल हा 15 लाख रुपये, या जवळजवळ ज्याचा उल्लेख त्यांनी त्या पाण्याच्या गाड्याचा केला। आणि सगळ्यात जास्त पिण्याच्या पाण्याचा त्रास हा महिला भगिनींना होत असतो। सकाळपासून संध्याकाळपर्यंत पिण्याची खर्चाच्या पाण्याची व्यवस्था करायची, आपले संपूर्ण संसाराचं काम करायचं आणि यामध्ये फार मोठा त्रास या सगळ्या माता भगिनींना होत असतो। अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची जर व्यवस्था नसेल तर अनेक गावामध्ये मुली सुद्धा त्या मुलाला तिथं दिल्या जात नव्हत्या। अशा अतिशय अडचणीच्या काळामध्ये मी 15 वर्षापूर्वी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आलो।